टीव्ही सत्यमेव व्रतम। जवळपास पावणे 200 वर्ष जुना असलेला हिंगोलीचा दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे। या दसरा महोत्सवात कृषी व औद्योगिक प्रदर्शन देखील भरवलं जातं। या प्रदर्शनात विविध प्रकारचे खेळणे, झोके नागरिकांच्या विरंगुळ्यांसाठी असतात। यावर्षी निविदेमध्ये या झोक्यांचे दर 60 रुपयांपेक्षा जास्त नसावे असा स्पष्ट उल्लेख आहे। 60 रुपयापेक्षा दर जास्त नसावा असं असताना देखील झोकेवाल्यांकडून 80 रुपये प्रति तिकीट प्रमाणे पैसे वसूल केले जात आहेत। झोक्याचे ठेकेदार स्वतःचे खिसे भरण्यासाठी माणसी 20 रुपये जास्त तिकीट आकारत आहेत। विशेष म्हणजे निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जास्तीत जास्त तिकिटाचे दर 60 रुपये असले पाहिजेत। त्यापेक्षा जर तिकिटाचे दर जास्त असले तर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल। मात्र 60 ऐवजी 70 आणि 80 रुपये तिकीट आकारले जात असताना प्रशासनाचे अधिकारी, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे पदाधिकारी अधिकारी काय करत आहेत हा प्रश्न सामान्यांना पडलाय। काही झोक्यांवर तिकिटाचा दर स्पष्टपणे 80 रुपये लिहिलेला आहे तर काही ठिकाणी दर लिहिलेले नाहीत। हे सुद्धा अटी शर्तींचा उल्लंघन आहे। असं असताना देखील संबंधित अधिकारी झोकेवाल्यांविरोधात कारवाई का करत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। याविषयी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे कानावर हात आहेत की मुद्दामहून कानाडोळा करत आहेत असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। किमान आता तरी प्रशासनाकडून संबंधित झोकेवाले विरोधात कारवाई सुरू करण्यात येणार का की नागरिकांची लूट अशीच सुरू राहील हे पाहावं लागेल। याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कन्हैयालाल खंडेलवाल यांनी। संत मानदास बाबा यांनी हिंगोलीचा सुप्रसिद्ध दसरा सुरू केलेला आहे। जवळपास पावणे 200 वर्षापूर्वी सुरू झालेल्या दसऱ्याची ख्याती सर्वदूर आहे। भारतातील क्रमांक 2 चा दसरा म्हणून प्रसिद्ध असलेला हा हिंगोलीचा दसरा आहे। यावर्षी सुद्धा सार्वजनिक दसरा महोत्सव समितीने शेतकरी व कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवलेली आहे। या प्रदर्शनीमध्ये आपण बघू शकता की इथं मोठ्या प्रमाणावर खेळणे आलेली आहेत, जेणेकरून लोकांचं मनोरंजन व्हावं आणि लोकांना विरंगुळा काहीतरी मिळावा। मात्र यावर्षी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीने एक निविदा काढली होती। त्या निविदेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या निविदेमध्ये ह्या झोकेकर्त्यांनी 60 रुपयापेक्षा तिकीट घेऊ नये। मात्र या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी जे तिकिटाचे दर आहे ते 80 रुपये लिहिलेले आहेत आणि एका व्यक्तीकडून जवळपास 20 रुपये तिकीट हे जास्त उकळण्यात येत आहे। हे 20 रुपये कोणाच्या खिशात जात आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही। हे जे गुत्तेदार आहे यांच्या खिशात 20 रुपये जात आहेत। माझ्या हातामध्ये, माझ्या मोबाईलमध्ये हे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीची एक निविदा आहे। याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 24/4 मध्ये लिहिलेला आहे की कुठल्याही झोके व मनोरंजनाचे खेळाचे तिकीट दर 60 रुपयापेक्षा जास्त नसावे। या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास मनोरंजनाचे खेळ किंवा झोके सुरू दिले जाणार नाही। झुले व विविध मनोरंजनाची साधने व या बोलीतील बाबीकरिता तिकिटे या कार्यालयातून प्रमाणित करून घेणे बंधनकारक राहील। प्रमाणित केलेली तिकिटेच विक्री करावी लागतील। अशा प्रकारचे आणि असे न झाल्यास ही निविदा रद्द करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं या निविदेमध्ये नमूद आहे। मात्र या ठिकाणी संबंधित जो गुत्तेदार आहे तो सर्रासपणे तिकिटाचे दर 80 रुपये आणि काही ठिकाणी पण बघितलं की 70 रुपये म्हणजे 60 रुपयापेक्षा जास्त तिकिटाचे दर ठेवण्यात आलेले आहेत। आणि ही लूट जी आहे ही जनतेची लूट होत आहे आणि यामुळं याचा फायदा जो आहे तो गुत्तेदाराला बसत आहे। आता ही बाब प्रशासनास, सार्वजनिक दसरा महोत्सव समिती यांना का दिसली नाही हे महत्वाचे आहे। आम्ही ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत आहोत। आता बघूया की प्रदर्शनाचे जे संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील किंवा महोत्सव समितीचे अधिकारी असतील ते संबंधित गुत्तेदार काय कारवाई करतील। कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली।